नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छान ना, मजेत ना? म्हणजे आज सगळी पुरणपोळी आणि आमरस, म्हणजे शक्यतो मला तर आवडतो, तुम्हाला पण आवडत असेल कदाचित. मग उन्हाळा आणि आमरस पोळी खाऊन मस्तपैकी सुस्ते आलेले असणार. तर आता चला म्हटलं ह्यांच्याशी जरा गप्पा मारूया. तर अक्षय तृतीया म्हणजे न संपणाऱ्या सुखाची सुरुवात. तुमच्या जीवनात आनंद, संपत्ती आणि यशाची अखंड बरसात हो, ही आमच्या मम्मीतर्फे तुम्हाला शुभेच्छा. तर मग आमचं काय करायचं राहिलं होतं बघा. आमच्या इकडे असे करेवरे म्हणतात त्याला, मातीच्या सुगडांना. ते मातीची सुगडं आणून आम्ही पूजा करतो सकाळी 11च्या आत, पित्रांची म्हणून. पण आमचा पौर्णिमेच्या वेळेला करायचं राहिलेला सत्यनारायण, तो आम्ही आज केला. आणि त्यात देवाची नेहमीची जी पूजा करायची असती ती केली. आमची पूजा कशी वाटते ती तुम्ही आम्हाला सांगा. आणि सतत देवाचे वस्त्र आम्ही पिवळं मखमली कलरचं आणलं आहे, आणि ते कसं हातरलं आहे, ते कसं दिसतंय हे पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा दिवस इतका छान गेला. दिवसभर देवदेव करणे आणि मस्तपैकी पोळ्या बिळ्या खाऊन, पोळ्या खाऊन. कुणी आमरस करतं, कुणी पुऱ्या करतं. तर आमच्या इकडे तर शक्यतो पोळी आणि आमरस करतात आजच्या दिवशी. तर इथं सकाळी रेणुकानं सगळी सत्यनारायण म्हणजे लॉकडाऊनपासून शिकलो की मोबाईलमध्ये न हे करता. तर आजचा दिवस काय, अक्षय म्हणजे काय, तर कधीच न संपणारे भाग्य म्हणून हा दिवस खास. म्हणजे ह्या दिवशी काय झालं तर श्रीकृष्णानं द्रौपदीला एक दारिद्र्य नष्ट करण्यासाठी एक अक्षय पात्र दिलं, आणि सुदाम्याचं दारिद्र्य नष्ट व्हावं म्हणून त्याला अक्षय भेट दिली, आणि त्याचं दारिद्र्य नष्ट झालं. मग आपण पण ह्याच रूढी परंपरा चालवत असतो, आणि ह्यातनं आपल्याला काहीतरी मनाला समाधान म्हणून लक्ष्मी विष्णूची पूजा म्हणजेच सत्यनारायणाची पूजा करायची राहिली होती माझ्याकडनं. तर ह्याच संधीचा फायदा साधून, आणि रविवार पण आहे असं वाटलं, रेणुकाच्या ऑफिसला सुट्टी आहे. मग आम्ही सासू सुनानी मिळून रोजची रोज धांगडधिंगा न करता आज फक्त लक्ष्मी विष्णूची पूजा केली. कारण आमच्या मम्मीच्या चॅनेलला सगळ्यांनी सहकार्य करताच, तर ह्यांचाही आशीर्वाद लाभावा ह्यासाठी हा थोडासा प्रयत्न केला. आणि आता रेणुका जशी लॉकडाऊनमध्ये शिकल्यात ना ऑनलाईन कसा सत्यनारायण करायचा, तर ते तिला बरोबर जमतं. तर मोडकी तोडकी का होईना पण ती करण्याचा प्रयत्न करते. देवाला काय लागतं, भोळ्या भक्तीचा भावनेचाच आधार असतो, आणि आपल्याला मनस्थितीचा, म्हणजे आपल्या मनात असं हे होतं की हां छान आहे बाबा आज सत्यनारायण केलं. पूर्वी सत्यनारायण करायचं म्हणजे ब्राह्मण सांगा, मोबाईल नंबर घ्या, हिथं सांगा, बुक करा, मग तेवढे पैसे सत्यनारायणाचा प्रसाद करायचा. मला तर हे एवढं सगळं जमत पण नव्हतं, आणि एवढं सोवळं आता नाही काय वाटत लॉकडाऊनपासनं. कारण आपणच शिकलो, म्हणजे काहीतरी करायचं आहे आपल्याला हे जर ध्यानात ठेवलं ना, तर मोबाईलमध्ये बघून छोट्या छोट्या गोष्टीवर अगदी लक्ष ठेवून, तर असे आम्ही मोबाईलमध्ये बघूनच दरवेळेला पौर्णिमेला किंवा मनात इच्छा होईल तेव्हा आता मांडतो. म्हणजे पूर्वी मोठा प्रोग्राम आहे असं वाटायचं माझ्याकडं, सत्यनारायण आहे म्हणजे. आणि त्यासाठी ह्याला गोळा करा त्याला गोळा करा, आणि पुरुषांनीच करावे असं काही नाही, बायकांनी सगळंच